त्याच्या आधी पण खूप अशा गोष्टी होत्या माझ्या लाईफमध्ये हम्म, की त्या खूप स्ट्रगल केल्या. पण मला एक गोष्ट अशी खेचत होती हम्म, की काहीतरी माझ्या लाईफमध्ये एक चांगली गोष्ट घडणार आहे. हम्म, आणि मी जेव्हा सनीज जॉईन करायच्या आधी काही दिवस आधी मी तुमचे व्हिडिओज पाहत होतो. हम्म, आणि जेव्हा मी तुम्हाला ऐकत होतो, हम्म. तर एकदाही असं वाटलं नाही की मी तुम्हाला म्हणजे आपण अनोळखी आहोत. म्हणजे वा, काहीतरी कनेक्शन आहे त्या गोष्टीचं. याचं कारण आणि काय ज्या आहे सर? जेव्हा आपण सोल रिलेटेड भगवंत रिलेटेड बोलतो तर सगळ्याच जीवाच्या आतमध्ये आत्मा आहे, त्यांना भगवंतावर विश्वास आहे आणि त्या रिलेटेड प्युअरिटी यायला लागली ना, मग हजारो लोकांची जरी विचाराची ट्रॉफिक असेल तर त्या ट्रॉफिकला भेदून ते विचार उदयापर्यंत जातात. येते लक्षात? हो हो सर, अगदी बरोबर. आणि ज्या वेळेला मी तुम्हाला भेटलो, तुम्हाला फ्रेम दिली आणि ज्या वेळेला मी तुम्हाला शेक हँड केलं, तर 2 मिनिटासाठी असं वाटलं की मी खूप दिवसापर्यंतची एक एक अशी कनेक्शन होती जी मी वाट बघत होतो. आणि आतापर्यंत ह्या 42 वर्षात 45 वर्षात जो पण काही मी स्ट्रगल केला, ते हम्म. एक माझं खूप मस्तपैकी युनिव्हर्स मिक्सिंग करत होतं, की ज्या वेळेला मी तुमच्यापर्यंत पोहोचल, त्यावेळेला माझ्यामध्ये मनामध्ये कुठल्याही प्रकारचा एक म्हणतो ना, काही काही लोकांना असतं की खूप मोठ्या लेवलला गेलं की मी हे केलं, मी ते केलं. पण असं काही नसतं. ते एक माझं एक पूर्णपणे एक मिक्सिंग सुरू होतं. आणि जेव्हा मी त्या टेस्टमधून पास झालो, त्यावेळेला मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. म्हणजे वा, आता मला कळतं की माझ्या आयुष्यामध्ये हे जे पण काही स्ट्रगल सुरू होते, ते देव म्हणत होता की तुला जर चांगल्या लेवलपर्यंत जायचं असेल, तर तुला एक मोठी परीक्षा पास करावी लागेल. आणि त्या परीक्षेमध्ये जर तू पास झालास, तर तू योग्य ठिकाणी पोहोचेल. आज मला खूप भारी वाटतंय की मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलो. असं वाटतं की माझ्या लाईफचं सार्थक झालं की मी योग्य ठिकाणी पोहोचलो. वाव. बघा आता या गोष्टीमध्ये सगळं जर बघितलं तर सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे. बघा, मी भगवंतानी सांगितलेल्या छोट्याशा गोष्टी, छोट्याशा माझ्या जीवनात अंमलात आणल्या. त्याच्यामुळे मला यश भेटलं. लोक मला ऐकायला लागले, मानायला लागले. गुरु, महागुरु. आपण सगळे, आपण आहे ना तुच्छ जीव आहेत, शूद्र जीव आहेत आपण. आपलं शरीर सगळं घाणच आहे. राईट और रॉंग? ज्याला 7-8 येस. दिवस साफ नाही केलं तर वास यायला लागला नाही शरीराचा. राईट और रॉंग? येस सर. हे शरीर म्हणजे आपण नाही आहेत. हे मन म्हणजे पण आपण नाही आहेत. सोल म्हणजे आपण आहोत. सो आज बघा, सरांना जर ओव्हरऑल बघितलं तर सरांचं 42, 43, 45 वर्ष वय आहे. आणि सर जे म्हणतायत एवढ्या वर्ष मी संघर्ष केला, मग एक अंधारातून माणूस प्रकाशात येतो इमिजिएट लेवलला. चलो नेक्स्ट क्वेश्चन कोणाला आहे? कोमल मॅडम. कोमल मॅडम बोला. येस. सर मी आज SCF ला आले होते. तर मी आज माझ्या एकदम जवळच्या व्यक्तीला घेऊन आले होते, ज्याची माझी सुरुवात म्हणजे पुण्यात आल्यानंतर स्ट्रेंजर होता तो व्यक्ती. आणि मी त्यांच्या तिथे जॉबला होते. मी त्यांना माझी सॅलरी वाढवण्यासाठी बोलले होते, तर ते मला म्हटले होते की मी वाढवतो. माझं काम बघत होते ते. आणि एक दिवशी मी त्यांच्याकडून खूप दुखवले गेले आणि मीही त्यांना तिथून त्यांच्या ऑफिसमधून फडफड बोलून आले होते. आणि मला सडनली म्हणजे तुम्ही जे सांगता ना स्पिरिच्युअलिटीमध्ये, की तुम्ही तुमच्यापासून कुणाला दुखवू नका, माफी मागा त्यांना जाऊन. सो मी तिथं कमीपणा घेतला आणि मी त्या व्यक्तीला काल भेटले सर. मी त्यांच्याबरोबर काल 4 तास होते आणि त्यांनी माझ्यातले चेंजेस तुम्ही तर बघितलं. मी आता म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये झाली सेट थोडीफार. माझी स्वप्न मोठी आहेत. सो मी माझ्या स्वप्नांविषयी बोलले की ही स्कॉर्पिओ गाडी काय एवढी काय माझी म्हणजे आहे आता वापरण्यासाठी, पण माझी मोठी मला मॅझरिटी गाडी घ्यायची आहे. मी त्याला माझ्या स्वप्नांविषयी बोलले. मला दिवसाला 1,00,000 रुपये कमवायचे, डेली 1,00,000 रुपये पे आउट घ्यायचे सनेज मधून. माझं 1 करोडचं टार्गेट मी दाखवलं त्याला. जसं की मी सर घरामध्ये लावले आता 1 करोडचं टार्गेट बघू शकता तुम्ही. वा 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 वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चेक बघितला तुमचा आम्ही. ग्रेट. ओके मॅडम. येस. तर मी सर त्या व्यक्तीला सॉरी बोलले. तो व्यक्ती आज प्रोग्रामला आला सर. प्रोग्रामला आल्यानंतर आज त्यांनी होम शॉप मारलं आणि उद्या आयनायझर मशीन घेतोय. वाव. एका किती सॉरी पॉवरफुल गोष्ट आहे सॉरीची. बघितलं? यस सर. पण हे सॉरी बोलणं सोपं नाहीये. हे प्युअर ज्ञान, क्लिअरिटी आल्याशिवाय माणूस झुकू शकत नाही या जगामध्ये. राईट और रॉंग? आणि येस. सर मी कुठल्याच देवाला मानत नव्हते. म्हणजे माझे स्टार चांगलेत आणि मी आयुष्यात ठरवलं होतं की कधी कुणाला म्हणजे त्रास न द्यायचा, मदत करत राहायचे. माझे स्टार चांगले आहेत म्हणून म्हणजे मला कुठेही सक्सेस तुम्ही मिळाला देवाला मानत नव्हत्या, पण देवाने सांगितलेले प्रिन्सिपल अप्लाय करत होते ना तुम्ही. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं मी देवाला मानत नाही, पण तुम्ही मेहनत करतात, मनापासून काम करतात. ते देवाचंच काम आहे. मी लेडीज आहे पण मी कधीच उपवास नाही केला सर आतापर्यंत. एक पण उपवास नाही केलेला. नाही नाही. म्हणजे आज घरच्यांना सांगितलं पण मी चीट केलेलं आहे.
नाही, काय म्हणजे अडचण नाही ना. असं म्हणतात. उपवास भगवंत कधी म्हणले उपवासच करा. एक त्याच्या पाठीमागं फिलॉसॉफी आहे, तुमचं शरीर चांगलं राहावं, तुम्ही भगवंताबद्दल यावं. कोणी काहीच करत नाही म्हणून एक टायमिंग दिलाय आखून, त्या भीतीने तरी लोक करतील म्हणून याच्या पाठीमागं सायन्स टाकले गेले. येते का लक्षात? पण जे लोक इस्कॉनला महान आहेत, जे गेल्यानंतर उच्च आहेत, जे मोठ्या ध्येयासाठी करतात, त्यांसाठी उपवास बिपवास काही मॅटर करत नाही. येते का लक्षात? पण काही लोक येस, सगळे उपवास इस्कॉनला पकडतात, पण आतून फार दुःखी आहेत, शब्द लोकांबद्दल चुकीचं बोलतात, दुःख झाल्यानंतर कोणाला माफ करू शकत नाही. त्यांनी हजारो वर्ष उपवास पकडले ना तरी काहीच होणार नाही त्यांच्या आयुष्यात. येस सर. चलो, व्हेरी नाईस मॅडम, गुड. म्हणजे हो, आज तुम्हाला थँक्यू भारी सर. वाटायला लागला असेल हे एक छोटीशी येस गोष्ट सर, अप्लाय येस केल्यामुळे. सर, येस सर, या, येस. ओके 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 ओके. चलो, नेक्स्ट पर्सन कुणाला बोलायचं इथं? भारत. भारत. भारत पगडे सर दिसत आहेत. हॅलो येस, सर. येस सर. हा सर, काही नाही प्रश्न असं. हा, तुम्हाला तुमच्याशी बोलावं म्हटलं, यासाठीच मी ते ऍडमिट केलं सर. सर मोस्ट हा. ऑफ द तुम्हाला तुमच्याशी बोलायचं म्हणून हातरेच होते. वा 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 वा. बरं, कसं वाटलं तुम्हाला आज सेशन? छान वाटला? हो सर, आनंद वाटला, छान टेन्शन वाटला सर. ओके, ऐकून भारी वाटलं. हो सर. अशाच ह्याच विचाराला घेऊन जीवन जगा, ह्याच विचारावर चालायला लोकांना मदत करा. बघा, लोकांच्या आयुष्यात फार मोठी क्रांती तयार होऊ शकते. येस, हो ओके. हो सर. चलो, मोहन सर हॅलो बोला. सर, आता आध्यात्मिकचे सेशन वगैरे होतात ना, आता त्याचा आमच्या तर म्हणजे प्रापंचिक जीवनात त्याचा खूप मोठा फायदा वगैरे झाला. हम्म. पण तो कुठंतरी आम्ही म्हणजे जेव्हा कधी मौका भेटतो ना, तर तो समाजात पण देण्याचा हे करतो. तर आता रिसेंटलीच म्हणजे रात्री ना 10:30 वाजता हम्म. माझ्या शेजारचाच म्हणजे 19 वर्षाचा मुलगा आहे ना, केक आणायला गेलता बर्थडेचा, आणि बर्थडेचा केक आणताना तो तिकडच अटॅक आला आणि डेथ झाला. हम्म. 19 वर्षाचा मुलगा. अरे आता वा. जवळपास घरात आहेत ना, आता 20 एक जण त्यांचे रडत होते. म्हणजे शेजारी पाजाऱ्यांनी त्यांना भाकरी वगैरे असे काही खाण्याचे वगैरे दिलं, पण कोणी खात नव्हतं. तर हम्म. मी जवळपास 10-15 मिनिटं त्यांना बोललो की बाबा, हम्म. त्याच गोष्टी जर आता हे राहिले आणि जर तुम्ही पण आजारी पडलात, जर हॉस्पिटलला गेलो, तर कोण कदर करणार ना तुमची? झाला तुम्ही इन्सिडेंट, आता परत येणार आहे का? म्हणजे आणि तुमचे काही व्हिडिओ वगैरे दाखवले. म्हणलं बघा, ह्या गोष्टी मला पण अज्ञान होतं, म्हणलं मला पण माहित नव्हतं, पण ह्या व्यक्तींबरोबर मी काम करतो तर ह्या गोष्टी आम्हाला समजल्या आणि ते तुम्हाला दाखवतोय म्हणलं. तर ते सगळे बरेचसे म्हणजे जे असे फार 20 एक जण एकत्र बसून सारखे रडत होते, म्हणजे थांबतच नव्हते. 19 वर्षाचा मुलगा जाणं म्हणजे अवघडच आहे ना घरातलं ते. अज्ञान. कारण की जेव्हा यशोदा मैयाला कळलं की कृष्ण माझे मुलगा नाहीयेत, 11 वर्षानंतर कृष्ण मैयांना सोडून पुढे जाणार होते, मथुरेत जाणार होते. आणि यशोदाला कळलं की हा माझा मुलगा नाहीये, हा तर यशोदा मैयाकडे जाणार आहे. तर भगवंत, अरे साधा मुलगा जर सुटला तर आई वडील किती संघर्ष देतात. भगवंत किती हायर आदान प्रदान केलं असं गोकुळात प्रेमाचं आईसोबत. अशा सिच्युएशन मध्ये जे आईला कळलं की कृष्ण माझा मुलगा नाहीये, अक्षी बोक्षी रडत होती. त्यावेळेस भगवान कृष्णांनी आईला ज्ञान दिलं होतं की आई, ह्या नात्याच्या मोहामध्ये, ह्या मुलांच्या मोहामध्ये, हे मित्रांच्या मोहामध्ये नको पडूस. कारण की जीवन कर्मफळामुळे मी तुझा मुलगा झालोय, आणि कर्मफळामुळे तो एन्जॉय, तो टाइम फ्रेम गेल्यानंतर तुला ज्ञान झालं. बघ, तुला सुख पण भेटतंय, तुला दुःख पण भेटतंय. पण आता तू मला पूजण्यापेक्षा तू भगवंताला पूज, तुझं मन तिथं रम. त्यावेळेस यशोदा माया म्हणली होती की मला तो भगवंत दिसेल का, मी त्याचं खेळू शकते का, मी त्याची पप्पी घेऊ शकते का, त्याच्या हाताला पकडू शकते का? त्यावेळेस भगवंत म्हणले, वा माते, तू तुझ्या पुत्रप्रेमालाच भगवंत समजलंय, धन्य आहेस तू. तर अशा कंडिशनमध्ये यशोदा मैयाला सुद्धा जेव्हा कळलं की आपला मुलगा नाहीये, तेव्हा त्या पेनमधून निघण्यासाठी कृष्णाची गरज लागली. अर्जुन ज्ञानी होता ना, ज्ञान नव्हता का? पण कधी कधी वेळ आल्यावर आपल्याला ते ज्ञान आठवत नाही, बरोबर आहे ना? मग अज्ञानी लोकांना आयुष्यात जर त्यांचं नातं तुटलं, शरीराचा एखादा आजार आला, अवयव तुटला, त्यांचा अपमान झाला, त्यांची संपत्ती हिरवली, त्यांचा लॉस झाला, तरी अज्ञानी माणसं फार दुःखात जातात आणि माफ नाही करू शकत. ते रिॲक्शन करणार, हाणामान्या करणार, कोर्ट कचेरे परे जाणार, लोकांना रक्तबंबाळ करणार, आणि अशा कंडिशनमध्ये त्यांचा फार क्रूर कर्मा तयार होतो. समजतंय का? बरोबर सर. जर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट आल्यानंतर तुम्ही भगवंताला कधी क्रेडिट दिलंय का? एखादी गोष्ट तुम्हाला लॉटरी लागली, तुम्हाला महिन्याचा 5 लाखाचा चेक आला आणि तुम्ही कोर्टात केस केली, मला 5 लाखाचा चेक का आला, असं बोलले कधी कोणी? एखाद्याचा गुंठा 1 लाखाला घेतला होता, 10 लाखाला झाला, केस केली कधी कोर्टात जाऊन, 10 लाख का झाले, 1 लाखच पाहिजे मला? चांगलं झालं का कधीच बोंबलत नाहीत का चांगलं झालं, वाईट झालं का बोंबलायला लागतात. हेच अज्ञान आहे.
येस सर, येस. चलो ग्रेट. आणखीन सुवर्णा मॅडम बोलाय. Yes, नमस्कार सुवर्णा. सर. नमस्कार. सर, मी भुसावळहून बिलॉंग करते. आता म्हणजे 5-6 महिने झाले मला बिझनेस स्टार्ट करायला. पण सनेजमध्ये म्हणजे एवढा त्रास होतोय सर मला, कारण की पहिले जो बिझनेस केलेला होता ना, तिथे मी एवढं भरपूर खोटं बोलून बिझनेस केला ना. हा. तर इथे आल्याच्या नंतर म्हणजे तुमची जेव्हा आम्ही 2 दिवसाची पुण्याची ट्रेनिंग ऐकली, हम्म. तेव्हा अक्षरशः म्हणजे रडायला आलं. आणि मी मागच्या कंपनीमध्ये माझ्यासोबत फ्रॉड झाला, त्याबद्दल मी म्हणजे एवढी क्रोधात होती, एवढ्या क्रोधात, आणि माझ्यामध्ये खूप मीपणा होता सर. हम्म. आणि त्या 2 दिवसामध्ये मला तुम्ही पूर्ण एवढं म्हणजे माझं माइंड एवढं हे होऊन गेलं ना, की तो मीपणा मी तिथेच विसरून गेली. म्हणजे घाण धुवून काढली, जसं ती साडी भिजवल्यानंतर साफ होती तशी भिजून गेल्या तुम्ही. अक्षरशः कचेरी, कोर्ट, वकील एवढं सुद्धा होऊन गेलं माझ्यासोबत येणाऱ्या 6 महिन्या अगोदर. हम्म. पण तिथे आल्याच्या नंतर माझ्या डोक्यातून सगळे विचार, सगळे घाण निघून गेली. मी लोकांना शिव्या देत होती, लोक मला शिव्या देत होते. मी लोकांबद्दल एवढे घाण विचार करत होती, की याच्यासोबत असं झालं पाहिजे, त्याच्यासोबत असं झालं पाहिजे. अक्षरशः मला असं वाटत होतं, की जो माझ्याबद्दल वाईट करतो, मला सगळे लोक माझ्या विरोधात दिसत होते. मला असं वाटत होतं की मीच चांगली, बाकी सगळे लोक वाईट आहे. पण त्या दिवशी आणि आपल्या सनेज कंपनीमध्ये मी खरंच परमेश्वराचे धन्यवाद करते, की सनेज प्लॅटफॉर्म माझ्या जीवनात आला आणि कर्माची गाथा मला कळली. वा. जे आता तुम्ही आज मीटिंग मध्ये सांगितलं ना सर, की आपल्या स्वार्थासाठी आपण मंदिरात जातो, तर खरंच माझ्या स्वार्थासाठी मी महादेवाच्या मंदिरात जा, दर्गात जा, चर्च मध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, फक्त माझ्या स्वार्थासाठी, माझं चांगलं झालं पाहिजे. पण जेव्हा तुमची मीटिंग ऐकली ना, मी मंदिरात जाणं सोडूनच दिलं. ग्रेट. माणसासोबत केलेले चांगले कर्म हीच भगवंताची एक प्रार्थना असावी असं मला वाटायला लागलं, की मी माणूस आहे, मी माणसासोबत माझ्यासारखंच वागणूक केली, किंवा माझ्यामुळे कोणाच्या जीवनामध्ये चुकीचं नको झालं पाहिजे, माझ्यामुळे कोणाच्या जीवनामध्ये त्रास नको झाला पाहिजे, हीच भगवंताची खरी माझ्याकडनं भक्ती असेल असं मला वाटायला लागलं. सुवर्ण मॅडम काय झाल्या पाहिजे, एवढ्या लोकात त्यांनी स्वतःची चूक ऍक्सेप्ट केली. मी किती दूषित होते, मी किती घाण होते, हे बोलणं, हे झुकणं, याला पण आध्यात्मिक नॉलेज शिवाय जोड नाही या. हे शक्य नाहीये. आज भले भले जीवन निघून जातात तरी लोक झुकत नाही एकमेकावर. राईट और रॉंग? इव्हन ज्यांनी जन्म दिलाय त्या आईबापांनी लेक्चर देऊ देऊ मरून जाते बिचारे, तरी पोरं बदलत नाहीत. नवरा बायको झुकत नाही. पण आज बघा मॅडम स्वतः कुठल्या लेवलला जाऊन स्वतः एवढ्या पब्लिकमध्ये सांगू राहिल्यात. रिली सॅल्यूट आहे, गुड, व्हेरी नाईस. यालाच म्हणतात. गेली सर, मी कधी माफी मागतच नव्हती. आता मी माफी मागणं शिकून गेली. माझ्यामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या लोकांना पण मी सॉरी म्हणणं स्टार्ट केलं. आणि ज्यांनी माझ्यासोबत चुकीचं केलंय तर मी तर म्हणते की ते भेटल्याच्या नंतर मी त्यांना पण सॉरी म्हणेल आणि धन्यवाद म्हणेन, त्यांचं थँक्स करेल. यालाच पुनर्जन्म म्हणतात, यालाच वाल्याचं वाल्मिकी म्हणतात. नारद मुनी जेव्हा चांगले स्पिरिच्युअल विचार लोकांच्या हृदयात आले, लोकांचं अज्ञान दूरच होणार आहे. आणि आता तुमच्यामुळे सुवर्ण मॅडम लोकांचं अज्ञान दूर झालं पाहिजे. हे प्रेम वाटायला चालू करा, हे ज्ञान वाटायला चालू करा, आणि मग बघा बिझनेस करावं नाही लागणार, बिझनेस ऑटोमॅटिक होऊन जातो, ऑटोमॅटिक होणार. आणि नवीन वर्षामध्ये मी एक शपथ घेतली सर, फक्त 3 गोष्टी. माझ्या हातून चांगले कर्म झाले पाहिजे, माझ्या हातून कोणाचेच नुकसान नको झाले पाहिजे. या 2 गोष्टी मी माझ्या जीवनात पुढे आचरणार आहे. कितीही कमी दिवसाचं जीवन असलं तरी चालेल, पण चांगले कर्म बी करणार आहे सर. ग्रेट 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 ग्रेट. चलो नेक्स्ट आणखीन एक व्यक्तीला इथं डॉक्टर क्षीरसागर सर म्हणून येतं. हा सर, मी सर कृष्णाचा लहानपणापासून भक्त राहिलेला आहे, जेव्हापासून कळालं तेव्हापासून. पण ज्यावेळेस कहाण्या एवढ्या ऐकल्या सगळं झालं, पण ज्यावेळेस तुम्ही भेटला त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याला आता 100% आपली भक्ती कुठेतरी मार्गी लागली. त्यावेळेस पुण्याला कार्यक्रम होता आणि मला तिथून म्हणजे ऑनलाईन माझे स्पॉन्सर आहेत ते भेटल्यानंतर मला बोलवलं गेलं आणि तिथं आल्यानंतर मी इतका खुश होतो की मला राहवलं नाही, तुमच्याजवळ येऊन माझी सेल्फी काढली मी. आणि तेव्हापासून मी ठरवलं की भगवंत तुम्ही सोबत असल्यानंतर आता मला भगवंत सोबत असल्यासारखं वाटतंय. आणि मी कोणतंही कार्य करताना स्वतः सोबत एकटा आहे असं कधीच ठेवत नाही. तुम्ही आणि कृष्ण भगवंत सोबत आहेत. आता आपल्याला काही म्हणजे चिंता करायची गरज नाही. जे आहे ते मनाभावातून आपण कार्य करायचं, आपोआप कार्य होतो. तसा बिझनेस वाढत गेला आणि ह्या नॉलेजमुळे इतका फायदा झाला की 5-5 वर्षाची दुश्मनी माझी मी प्रत्येकाला आता म्हणजे माफी मागायला शिकलो, भावायला. आता भाऊ सुद्धा माझ्या विरोधात होते किंवा मला बोलत नव्हते,
त्याला पण हे वाटायले की हे कसं काय ह्याच्यामध्ये चेंजेस झालेत. पण तुमच्या म्हणजे इतकं नॉलेज घेतलं तुमच्या त्या ठिकाणी नसतं असतं तर माझ्या जीवनामध्ये बदल झाला नसता. आणि वाव. बिझनेसमध्ये भरपूर बिझनेस केले सर मी, पण मला स्पॉन्सर तर चांगले भेटलेच नाहीत, फ्रॉड भेटले. पण ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर मला आत्मिक समाधान भेटलं, आर्थिक भेटलं आणि मानसिक पण भेटलं सर, आणि कौटुंबिक पण समाधान आहे सर. वा एवढं वा मी वा, तुम्हाला व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता बघा, क्षीरसागर सर सांगितलंय की बाबा हे सगळं बदल होऊ राहिलाय. याला कारण आहे, जिथं भगवंताचा जिथं प्रकाश आहे ना, तिथं अंधार कधीच नसेल. जिथं, आणि याच्यासाठी तुम्हाला माइंडमध्ये तुमची संगत जर राईट असेल, तुमचं असोसिएशन राईट असेल, तर ऑटोमॅटिक तुम्हाला तो अवेअरनेस राहील माणसाच्या माइंडमध्ये, आणि त्याच्यामुळे तुम्ही कधी गोंधळात जाणारच नाहीत. कारण की प्युअरिटी जेव्हा येते ना, तर भगवंताचे गुण आपल्याकडे यायला लागतात. येते का लक्षात? प्युअर फॉर्म जेव्हा येतो तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही ह्या जिंदगीला, हे कुठलीच गोष्ट परमनंट नाहीये हे जेव्हा तुम्हाला अंडरस्टँड होईल, त्यावेळेस तुमच्या आयुष्यात जास्त आनंद घडल्यानंतर तुम्ही लई उड्या पण नाही मारणार, आणि दुःख घडल्यानंतर पण काही नाही होणार. स्थित प्रज्ञ, सुख हो या दुःख हो, आप समभाव में रहना चाहिए. समझ में आया क्या? स्थित प्रज्ञ म्हणजे काय? दोन्ही पण सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतःला स्टेबल ठेवलं पाहिजे. कोणी टाळ्या वाजल्या तरी तुम्ही हसले पाहिजेत, आणि तुम्ही शिव्या दिल्या तरी तुम्ही हसले पाहिजेत. आलं एक लक्षात? येस. चेहऱ्यावर हास्य ठेवलं पाहिजे. कोणी मान दिला तर हास्य, कोणी अपमान केला तर दुःख. मग अध्यात्म हे काही नाही. अध्यात्म म्हणजे असं केव्हा होतं? आध्यात्मिक माणसाला कळतं ना, आज जे मला आनंद भेटू राहिले माझ्या कर्मामुळं, आणि मला दुःख भेटू राहिले माझ्या कर्मामुळं, हे ऍक्सेप्टन्स भाव कंटिन्युअसली पाहिजे जीवनामध्ये. येते का लक्षात? रेग्युलर 24 आवर्स, कधी केव्हा काही पण होईल. ऍक्सेप्टन्स भाव इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला नेक्स्ट. इथं पूनम मॅडम येतात, पूनम मोंडे मॅडम. येस सर. ऍक्च्युली कालपर्यंत मनामध्ये असं प्रश्न खूप तयार झाले होते सर. व्यावहारिक असेल, बिझनेस रिलेटेड असेल, आणि बिझनेसमध्ये कसं आपण वागलं पाहिजे किंवा कसं आपण व्यक्त झालं पाहिजे. तर अक्षरशः कालपर्यंत वाटत होतं की सर तुमच्या सोबत बोलायला भेटलं तर बरं होईल. आणि आज स्पिरिच्युअल सेशन मधनं सर सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली. म्हणजे मला असं वाटलं की परमेश्वर मनुष्याला माध्यम बनवतो आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. तसं आज एक तुम्ही खरंच माझ्यासाठी एक माध्यम बनलात, आणि मला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली सर. म्हणजे मला आज असं समजलं की काही गोष्टी आपल्याला सोडता आली पाहिजेत. म्हणजे जरी पण आपण आध्यात्मिक नॉलेज घेतो, ध्यानधारणा करतो, पण काही गोष्टी जर सोडता नाही आल्या तर आपण पुढे जाऊ शकत नाही. याचं मला खूप मोठं उत्तर आज तुमच्या सेशन मधून भेटलं सर. लाखो रुपये तर सनेज मधून आता कमवतात, बघा, परंतु इथं जे आज मला असं वाटतं की पूनम मॅडम, इथं तुम्ही जे म्हणलं ना, सोडता आलं पाहिजे. बघा, हो. राम भगवंतानी पण राज्य सोडलं. राम भगवंतानी पण रावणाला शोधण्यासाठी पेशन्स ठेवले. तुम्ही प्रत्येक गोष्टी तुमच्या मनासारखी नाही होणार, त्यावेळेस तुम्हाला ती सोडावंच लागेल, इग्नोर करावं लागतं. सगळीकडे लक्ष द्यायला गेलात, सगळं तुमच्या मनासारखं जर झालं तर मग हे सगळे तुमच्या मनासारखं झालं तर कुणाच तरी मनाविरुद्ध होणार. हे तर मान्य आहे तुम्हाला? येस मग सर. सगळंच आपल्या मनासारखं कसं होऊ शकतं? तर ह्या जगामध्ये यालाच म्हणतात इग्नोर करणं, यालाच म्हणतात सोडून देणं. मग हे कधी पॉसिबल आहे? त्यावेळेस ते ज्ञान आठवण्याची गरज आहे मॅडम, आणि आता ते तुम्हाला रिअलाइज झालं. येस. नाही सर, म्हणजे लाखो रुपये तर आपण कमवतोच आहे सनेजच्या माध्यमातून, लाखो रुपये, पण करोडो रुपयाचं नॉलेज. म्हणजे मला आज असं वाटलं तुमचं एकूण एक वाक्य ऐकून की एका वाक्यावर पीएचडी होऊ शकते, की इतकं नॉलेज तुमच्या एक एक वाक्यामध्ये आज भरलेलं होतं सर. ग्रेट ग्रेट. म्हणजे जसं की मी ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी वाचते सर, ज्ञानेश्वर माऊली कुठल्या शाळेत गेले नाही, परंतु त्यांच्या याच्यावर आज लोक पीएचडी करतायत. त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या एक एक कृतीवर आज लोक पीएचडी करताय. तर आज मला अक्षरशः असं जाणवलं की आध्यात्मिक गुरु तर असतातच, परंतु व्यावहारिक नॉलेजमध्ये आध्यात्मिकता कशी वापरायची याचं परिपूर्ण नॉलेज म्हणजे तुमच्यामध्ये भरलेलं आहे. मॅडम, आज जर बघितलं तर लोक आज भरपूर डॉक्टर बनले, पीएचडी केल्या लोकांनी, पण या सगळ्या शारीरिक लेवलला आहेत. शरीराची सोसले पुरवण्यासाठी मटेरियल जगातले शोध लागलेत. जेव्हा अध्यात्मात तुम्ही वर जाताना तिथं शिक्षण बिक्षण अनुभव जात पात काही मॅटर करत नाही. कारण की सगळे राजे महाराजे आध्यात्मिक गुरुच्या पायाला पडायचे जाऊन, बरोबर ना? वैराग्य हे फार मॅटर करतं. आणि जीवन जगताना जेव्हा तुम्ही ह्या स्टेजला येतात तेव्हा लोकांची सेवा फार करू शकतो आपण सगळ्यांची. येस. येस सर, येस सर. आणि
एक ओळ तर मला इतकी प्रचंड भावली सर, मी त्याचं आयुष्यभर ते अप्लाय करणार आहे लाईफमध्ये. कारण आपण स्पिरिच्युअल नॉलेज तर खूप ऐकतो, परंतु ज्या वेळेस ते स्वतः आपण आचरणात आणतो त्यावेळेस खरं आपल्या हातून त्या गोष्टी घडतात. आणि आज मला एक वाक्य इतकं आवडलं की करोडो रुपये ज्या लोकांकडे आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्पिरिच्युअलिटी नाहीये, तर त्या लोकांच्या हातून किती पाप कर्म घडतं किंवा किती हे घडतं. म्हणजे करोडो रुपये लोकांकडे असताना सुद्धा जर स्पिरिच्युअलिटी असेल, याचं उत्तम उदाहरण जर खरंच द्यायचं असेल तर सर तुम्ही हे. खरंच सॅल्यूट आहे सर तुम्हाला. वा 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 वा, व्हेरी नाईस. बघा, आज कधी कधी काय होतं आयुष्यामध्ये की पुण्य म्हणजे काय? लोकांचे अश्रू पुसणं, लोकांना चांगल्या मार्गाला आणणं, लोकांच्या जीवनामध्ये लोकांना दिशा देणं, याला पुण्य म्हणतात. पाप म्हणजे काय? लोकांना दुःख देणं, जाणीवपूर्वक इंटेन्शनली बदले घेणं, हे पाप आहे. तुमच्या ॲक्शनमुळे लोकांच्या लाईफमध्ये दुःख तयार होणं, याला पाप म्हणतात. पण याच्यामध्ये गडबड तयार होती. गडबड काय आहे? कशाला पाप आणि कशाला पुण्य म्हणावं हेच कळत नाही कधी कधी. यासाठी गुरु लागतात, चर्चा करावं लागती, कुणीतरी मेंटरिंग पाहिजे. कधी कधी असे प्रश्न येतील तर ते प्रश्न आले पाहिजेत, पण प्रश्नाचे उत्तर घेतल्यावर ते उत्तर अप्लाय केलं पाहिजे आयुष्यामध्ये, तर मोमेंटम तयार होतो जीवनामध्ये. चलो, व्हेरी नाईस मॅडम, गुड. सर मला आज असं वाटलं की जर आपण एखाद्या कोणीतरी बोलतोय, आपण ते कुणाला तरी सांगतोय किंवा कुणाची तरी कंप्लेंट कुणाकडे करतोय, पण आज मला तुमच्या शब्दातनं असं जाणवलं की ते कर्मावर सोडून दिलं पाहिजे. कोणी हा, आपल्याला काय बोलतंय, ते फळ आपण ते फळ कुणासाठी पिकून बोलतोय. पडून जाईल, तुम्ही नका दगड मारून पाडू. सर येस सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी सर. नाईस, व्हेरी नाईस. सुंदर रिव्ह्यू मॅडमने दिला. येस, चलो. इथं हे समर्थ गेमिंग. नमस्कार सर. हम्म. सर तुम्हाला ऐकून खूप वाटलं सर. मी पहिले तुम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायचो. हम्म. आमचे इथले संभाजीनगरचे भास्कर बोरे सर आहे ना, त्यांनी मला आज संभाजीनगरला नेलं होतं. हम्म. मला मीटिंग अटेंड करून खूप छान वाटलं सर. नाही तर मी आज त्यांना मी सांगितलंय मा काय प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून. हम्म. आणि तुम्हाला ऐकण्यासाठी मी पहिल्यांदाच मीटिंग अटेंड करून राहिलो सर. मला एवढी बोलायची सवय नाहीये ऍक्च्युली, बरं. पण मी पहिले पण इंस्टाग्रामला मी खूप फॉलो करतो सर. नाही, आता जे ऐकलं त्याच्यातून काही समजलं का? खूप समजलं सर, मला खूप समजलं. काय एक असा कुठला मुद्दा जो तुमच्या जीवनात तुम्ही अंमलात आणणार? अं, आपण कोणाच्या बद्दल वाईट काही करायचं नाही. आपण कोणाला पण चुकून आपलं कोणाची काही दुश्मनी असली तर सॉरी म्हणायची. बिझनेस मध्ये सक्सेस कसं व्हायचं. बरं, मग चांगला बिझनेस आहे का नाही हा? लय भारी सर, खूप आवडला सर मला. वाव, गुड, व्हेरी नाईस. बघा, लोक मार्केटमध्ये फक्त म्हणतात प्रोडक्ट विका, गळ्यात मारा, पैसे कमवा, पण आम्ही म्हणतो नाही, हेल्थ वेल्थ याच्यासोबत हॅपीनेस, इथिक्स फॉलो करा. कारण की इथिक्स फॉलो करणं चांगल्याच लोकांचं कार्य आहे. आणि जर वाईट लोक वाईट कामं मनापासून करत असतील तर मी म्हणतो चांगल्या लोकांनी चांगले कामं डबल एनर्जीने केले पाहिजेत. काय वाटतं? कारण की जेव्हा कौरव ताकदवान होते ना, तर कृष्णाने काय केलं? पांडवाला लढायला लावलं. येते का लक्षात? आणि जेव्हा कौरव आणि पांडवाची दोन्ही सेना मिळून लढले तरी हारले कोण? कौरवच हारले. कारण की कधीच असत्य जिंकू शकत नाही, सत्य जिंकणार. राईट और रॉन्ग? सत्य परेशान हो सकता है दोस्तों, लेकिन पराजित नहीं होगा. समझ लो. सो इथं अश्विनी मॅडम आहेत. अश्विनी मॅडम बोला. जर तुम्ही मीटिंग घेता ना, त्याच्यातले हे सेशनले भारी असतात. ते मी डेली उपयोग मध्ये हे करणार आहे, उपयोगी येते. मी पण तुमच्यासारखा एक बिझनेसमॅन होणार आहे. या आईने सांगितलं ना बोलायचं असं बोल म्हणून बाळा? हम्म, मम्मीने सांगितलं ना? हम्म. नाही सांगितलं, तू बोलला. ओ, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, गुड, प्राऊड ऑफ यू बेटा, बेस्ट ऑफ लक. सर माझं एक केस होतं सर. मी ऍक्च्युली इथिक्स पण फॉलो करते, बिझनेस पण छान ग्रो आहे, पेआउट्स पण खूप सुंदर आहे. पण सर मला एक पॉईंट त्यातलं क्लिअर झालं की स्टार्टिंगला की मेंटल हेल्थ जर तुमची प्रॉपर नसेल ना, तर तुमच्या बॉडीवर पण ते हेल्थ म्हणजे ते इश्यूज दाखवतात सर. हा माझा इश्यू प्रॉब्लेम असं दाखवतात मॅडम. जेव्हा तुमचे मानसिक आरोग्य जर खराब असेल तर शारीरिक आरोग्य ट्रिमेंडस लेवलला खराब व्हायला लागतं. कारण की तुमच्या Yes, sir. पेशीला मेमरी आहे. येस. येस सर. कारण ऍक्च्युली सर मी फील्डवर जाते ना, तर थोडं मेंटल जर थोडंसं हेडेक असेल ना सर, तर मग ते माझ्या कुठे बॉडीवरती दिसायला लागतं. आणि मग फील्डवर जाताना तर ते थोडंसं इश्यू येतं की मग मला असं होतंय तसं होतंय. हे मला त्यातनं क्लिअर झालं सर. म्हणजे मेंटल हेल्थ जर प्रॉपर असेल ना, तर तुमच्या हेल्थवर तो प्रॉब्लेम दिसत नाही. आणि आणखी सेकंडली असं होतं
की मगाशी जसं मॅडमने सांगितलं ब्लेम करणं. जर सपोर्ट माझा पे आउट थोडंसं जर मागे पुढे झाला की काय झालं, तर तो जो ब्लेम करणं असतं ना, तो ब्लेम कधी कधी माझ्याकडनं होत होता सर अपलाईन वरती. तर तो ब्लेम करणं मी आता 100% सर बंद करणार आहे. कारण ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम मला समजला की माझ्यामध्ये चूक आहे. अपलाईनला त्याच्या दोषी धरायचं काहीच काम येत नाही सर. ग्रेट 100% ग्रेट व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहे तिथंच स्वतःला माफ करणं, माफी मागणं, स्वतः चुका समजणं. नाही तर बाहेर कोणीच मदतीला करायला तयार नाही. इथं येऊन कोणीतरी मदत करता येतं पण त्याला पण शिवाय देत बसायचं. मग मला सांगा काय जिंदगी होणार? ज्यांनी जन्म दिला ते साथ देत नाही, ज्यांनी लग्न केले ते एवढं पाहिजे तसं करत नाहीयेत, मित्र नातेवाईक आपल्याला सगळे मागं खेचतात. मग कुणीतरी भगवंतानी करोडो लोकांमध्ये 1-2 लोक आपल्या जिंदगीत अपलाईन आणलेत, त्यांचं नमस्ते तरी करा. फुकटमध्ये बिचारे वेळ देतात, त्यांच्या आईबापाला पोरा परिवाराला वेळ देत नाही, स्वतःला झोपेला वेळ देत नाही. तुम्हाला वेळ देतात आणि तुम्ही त्यांचे बॉस म्हणून बनवतात, तुम्ही त्यांना गुलाम समजतात. योग्य आहे का सांगा मला? नका, कारण की ते त्यांचे कर्म करू राहिलेत. नेक्स्ट पर्सनकडे जाऊया आपण. इथं साळुंके मॅडम. तर मी बोलू का? येस. एकच मिनिट. मला असं वाटते आता ज्या मीटिंग मधून मला हे कळलं की कर्म खूप मॅटर करतं. आणि जेव्हा पण मी डिस्ट्रीब्युटर जेव्हा जॉईन करायला जाते किंवा प्लॅन द्यायला जाते, तर त्यांचं 5 वेळा फॉलोअप घेऊन झालं, 6व्या वेळा फॉलोअप मध्ये गेली, त्यांना फोन वगैरे केलं, तर त्या व्यक्तीने नाही म्हटलं, तर मी विचार करते, अरे याच्या नशिबात आणि याचे कर्म चुकीचे होते म्हणून याला सनेज नाही मिळालं, म्हणून मी त्याला सोडून देते. आणि जर त्याच्या नशिबात असेल, त्याचे कर्म चांगले असेल, तर तो सनेज मध्ये येणारच. आणि किंवा होऊ शकतं एखादा व्यक्ती तुमच्यासोबत कनेक्ट होत नाहीये, होऊ शकतं त्याच्या नशिबात आजचा चांगला टाइम नाहीये, किंवा होऊ शकतं आपल्या नशिबात आजचा चांगला टाइम नाहीये, किंवा होऊ शकतं आपल्यामुळे त्याच्या लाईफमध्ये काही इश्यू येऊ शकतात, किंवा होऊ शकतं तो आपल्या सगळे ऍड झाला तर आपल्या लाईफला काही हॅडॅक होऊ शकतो. म्हणून भगवंत काही गोष्टी होऊन देतात आणि काही गोष्टी होऊन नाही देत, हे समजून घ्या. येस. प्रत्येकच गोष्ट मनासारखी झाली ना तर भगवंत म्हणते आपला कार्यक्रम होऊन जाईल. समजतंय का? आपल्या डोक्यात काही पण विचार येतात आणि ते सगळे विचार जर लगेच इमिजिएट पूर्ण झाले, तुम्हाला वाटतं का तुमची लाईफ सगळी चांगली होईल? नाही होईल. भगवंत आपल्याला जे गरजेचं आहे, जे कॅपेबल आहे, जे आपण झेलू शकतो, त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात आणतात. समजतंय का? येस. कधीही वडील एका मुलाला 2 मुलं येतं, एक मुलगा आहे 15 वर्षाचा आणि एक मुलगा आहे दुसरा 7 वर्षाचा. तर 7 वर्षाच्या मुलाला वडील काय करतील? 7 किलो 8 किलो 10 किलो वजन देतील आणि 15 वर्षाच्या मुलाला 15-20 किलो देतील उचलायला. 20 किलो ते 7 वर्षाच्या मुलाला देईल का वडील? नाही. मग तुमच्या आयुष्यात तेच रिजेक्शन, तेच अपयश, तेच प्रॉब्लेम टाकले जातील जे तुम्ही झेलू शकतात. समजतंय का? येस. ओके ग्रेट. साळुंके मॅडम. येस सर. प्रथम तुम्हाला थँक्यू सो मच बोलेल, तुम्हाला असेल, सविता मॅमला असेल. गेल्या 1.5 वर्षामध्ये माझ्यामध्ये खूप चेंजेस आलेत सर. म्हणजे जेव्हापासून सनेजला सुरुवात केली, लोक खूप बोलायचे की बापरे तू काय पण करते, साबण वगैरे विकते. आधी मी हॉस्पिटलला काम करत होते, पण नंतर म्हणजे ही अफॉर काय सणा म्हणजे ह्याचं काहीच म्हणजे नेटवर्क मार्केटिंगचं काहीच मला नॉलेज नव्हतं. म्हणजे लोक बोलायचे की नाही की तू म्हणजे हे काय पण करते वगैरे, काय आहे सनेज वगैरे. पण नाही, खूप म्हणजे सनेजने मला खूप काही दिलेले. गेल्या 1.5 वर्षामध्ये माझ्यामध्ये स्वतःमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. तुम्हाला खूप वेळा म्हणजे ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे आधी मी जे लोक काय बोलतील त्याचा विचार करायचे की मी कशी वगैरे हे करेल, लोकांसमोर कशी जाऊ वगैरे, आणि कशी हे करू, म्हणजे हेल्थ द्यायला खूप घाबरायचे वगैरे. पण आता गेल्या 1.5 वर्षामध्ये माझ्यामध्ये खूप चेंज झाले असतात. सविता मॅमचा पण नेहमी मला सपोर्ट असतोय. आणि गेल्या आता नोव्हेंबरमध्ये पप्पांचा ब्लॉकेजचा प्रॉब्लेम झाला, तर मग सविता मॅम नेहमी बोलायच्या की आणि तुमचं पण म्हणजे जेव्हा मी सेशन ऐकते किंवा व्हिडिओ वगैरे ऐकते, तर बी ऑप्शन ठेवायचा नाही, ए ऑप्शनच ठेवायचा. तर त्यांचा घरामध्ये सगळे टेन्शन मध्ये आलेले. मी इथं आपला टार्गेट चाललं होतं, त्याच्या मी सतत कामामध्ये होते, पण घरामध्ये सगळे प्रॉब्लेम मध्ये होते. तर त्यांनी मला भावानी फोन केला की पप्पांचा असं प्रॉब्लेम झालाय, भावाचा ऍक्सिडेंट झालं, पप्पांचा अचानक प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे टार्गेट पिरियड होता आणि सगळ्या टेन्शन मध्ये. पण मी कोणाला असं टेन्शन म्हणून दाखवलं नाहीये, तुमच्या डोक्यामध्ये विचार ठेवले आणि सगळ्यांना म्हणलं की काही टेन्शन घेऊ नका वगैरे. मी पोचले ठाण्याला करून, मी ठाण्याला पोचले आणि डोक्यामध्ये तेच विचार होते की काही होणार नाहीये करून. आणि एन्जिओग्राफी वगैरे झाली. मी म्हणलं नाही, काही नाही होणार नाही, काही होणार नाहीये. पण देवाच्या दयाने खूप म्हणजे
नाही माइल्ड प्रॉब्लेम होता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर देवाची खूप म्हणजे आणि तुमचे पण भगवंताचे मी आभार मानेन की तुम्ही आणि सविता मॅम हे मला अपलाईन ओके, भेटली, व्हेरी गुड प्लेसमेंट मॅडम, व्हेरी भेटली. गुड. थँक्यू मला सो मच मला फॉर एकच वाटतं याच्यामध्ये भगवंत कधीच कोणाच्या लाईफमध्ये काही करत नाहीयेत. फक्त तुमचा तो भाव असतो जे तुम्हाला म्हणतो भगवंताने केलं. जेव्हा भगवान कृष्ण आणि बलराम जेव्हा गोकुळात होते तेव्हा कंसनी देवकी आणि वसुदेवला कारागृहात टाकलं होतं आणि तो हत्या करणार होते त्यांची रात्री. या दोघांना संपून टाकूया. आणि त्यावेळेस बलरामला स्वप्न आलं की ओरडत ओरडत बलरामजी उठले आणि कृष्णाला म्हणले, कृष्ण तुला माहिती आहे का काय झालंय, आई वडिलांना मारणार आहेत. तेव्हा कृष्णाने त्यांना शांत केलं. म्हणले ह्या जगात कोणीच कोणाला मारू शकत नाही, आपल्याला त्यांचं संरक्षण करता येणार नाही. त्यांचे कर्मच त्यांचं संरक्षण करतील, त्यांचं धर्म त्यांचं पालन करतील. तुमच्या जीवनात जे पण सुख दुःख येतं ते भगवंतामुळे येत नाही. जरी चांगलं झालं तरी ते तुमचेच कर्म आहेत आणि जरी वाईट झालं तरी ते तुमचेच कर्म आहेत. कधी कधी माणूस भगवंत स्टेबल प्लॅटफॉर्मला आहेत, समजतंय का? भगवंत स्टेबल आहे, जमीन स्टेबल आहे, बी टाकलं का बी उगतं, राईट और रॉंग? येस सर. जमिनीला काही घेणं देणं नाही तुम्ही काय पेरताय. भगवंत कधीही कुणासाठी करत नाही, भगवंत स्टेबल आहेत. पण जर भगवंतासाठी तुम्ही भगवंताकडे जाण्यासाठी भगवंताला पुकारतायत ना, तर भगवंत 2 पाऊल होऊन पुढे येतात. कारण की भगवंत म्हणतात गुड कर तुला या भौतिक जगात सुख भेटल, बॅड कर या भौतिक जगात दुःख भेटल. आणि जेव्हा गुड आणि बॅड करून थकशील तेव्हा तू माझ्या भक्तीत ये, माझ्या भक्तीत ये. म्हणजे शरीर सोडल्यावर तू माझ्या धामात येतील ना की दुसऱ्या शरीरात जाशील. समजतंय का? पण Yes. कधी कधी आपला चांगुलपणा असतो की आपण म्हणतो भगवंताने केलं आणि हेच लोक ऐकतात आणि वाईट केलं का लोक म्हणतात भगवंतानेच केलं. समजतंय का? येस. हे अज्ञान पण पहिलं काढून टाका. कारण की तुम्ही ज्या पण भगवंताची, ज्या देवी देवताची पूजा करतात ते जिथं जे पण कार्य करत असताल ते भगवंताकडेच जातं, डायरेक्ट इनडायरेक्टली. कोणी कुठं पण टॅक्स भरा, सर्व्हिस टॅक्स, जीएसटी भरा, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जाणार काही जाणार. डेफिनेटली. कुठल्या पण देवी देवताची पूजा करा, कुठं यज्ञ करा, कुठं काही पण करा, सगळं भगवंताकडे जातं. पण मग ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह ब्रह्माजी म्हटलेत, जर मुळांना पाणी घातलं तर सगळ्या झाडाला पटकच पोहोचल, पण जर फांद्याला पाणी घातलं तर सगळ्या झाडाला पोहोचल का? नाही. म्हणून भगवान कृष्णाबद्दल, कारण की मी पण भरपूर काही अज्ञान होतं माझ्याकडे, पण मी विचार केला यार आतापर्यंत फार अज्ञान होतं आणि अज्ञानामुळं मी पण अज्ञानी होतो या गोष्टीमध्ये. चलो लास्टला राहुल मोरे सरांना आपण बोलायला चान्स देऊ. राहुलजी. हा नमस्कार सर. येस. म्हटलं आपलं मी पुण्यात आलो होतो, तर आपण खूप मनानं आणि लोकांच्या म्हणजे आतून काम केलं पाहिजे बाबा. तन मन धन त्या कंपनीसाठी दिलं पाहिजे आणि इगो सोडला पाहिजे. हा खूप चांगला पॉईंट दिला आज मीटिंग मध्ये. खूप सारे लोक म्हणतात की माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, खूप शेती आहे, पण ते आरोग्याकडे बघत नाही. तर मी बरोबर. त्यांना ते सांगत असतो की बाबा तुमचं हे आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही त्याला समजून घ्या. खूप साऱ्या गाड्या असतील, बंगले असतील, पण ते तुम्हाला तुमच्यासाठी नाहीये. ते तुम्ही उपभोग करू शकता, पण शरीर जर नसेल तर या गोष्टी काही अर्थ नाही याच्यामुळे. तर मी त्याला भरपूर लोकांना बरं, सांगितलं सर आता याबद्दल. आता एकच लक्षात ठेवा राहुल सर, शरीर हे 100 सव्वा सर. 100 वर्षासाठी दिलंय, पण लोक आज जर बघितलं तर 30-40 वर्षातच त्याला आजारा करून टाकतात. मग लोकांकडे हो, अज्ञान बरोबर. आहे आणि लोकांना एकदा सांगून लोक सुधारणार नाहीयेत. त्यांच्यासोबत जाऊ समजू करा, म्हणजे त्यांचं आरोग्य, त्यांना पैसा आणि त्यांना हॅपीनेस तयार होईल. कारण की आपले पोरं बरोबर. सुद्धा एकदा सांगून ऐकतात का? बायको एकदा सांगून नाही. ऐकते का? नवरा एकदा सांगून नाही. ऐकतो का? मग तुम्ही घरच्याला किती ऐकलं नाही तरी सांगत राहतात. ते तुमच्या आयुष्याचं पॅकेज बरोबर. आहे, ते गार्बेज सारखं घेऊन निघतात तुम्ही. सो तुमच्या आयुष्यात Yes. काही पॅकेज फिक्स आहे, काही गुड आणि काही बॅड गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहेत, तुम्ही त्याला कॅरी केल्या पाहिजेत. राईट और रॉंग? हो. येस. हो, कारण yes, की yes. मेथी आणली ना तर मेथीच्या मुळ्या पण येणार आहेत, वांगे आणले का वांग्याचं देठ पण येणार आहे. येस और नो? येस. बटाटे आणले का बटाट्याचे शालट पण येणार आहे. मग हे शरीर आलं, त्या शरीरासोबत सुख दुःख पण आले, नाते गोते पण आले, जन्म मृत्यू म्हातारपण आजार पण आलं. समजतंय का? आहार निद्रा भय मैथून या शरीराचे चोचले पण आले. सगळ्या गोष्टी एकत्र येतात. त्याच्यामुळे लाईफला पॅकेज घेऊन चाला आणि आयुष्यामध्ये कुठली पण परिस्थिती येऊन द्या, तिला पॉझिटिव्ह अँगलने घ्या. कारण की परिस्थिती फक्त 10% असते, पण आपण रिॲक्शन जे देतो ना त्याच्यामुळे आयुष्यात दुःख येणार की सुख येणार ते डिसाईड होतं. समजतंय? येस. चला, आज सगळ्या संघ बोलून फार छान वाटलं. मला पण, तुम्हाला पण छान वाटलं असेल. जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर या शरीरात आहोत तोपर्यंत आपण लोकांना प्रेम वाटू, लोकांना मदत करू,
आणि लोकांची सेवा करूया. हरे कृष्ण. थँक्यू. सर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद, की खरंच भगवंताचे धन्यवाद की तुमच्यासारखे महागुरु आमच्या लाईफमध्ये पाठवले आणि आमच्या सगळ्यांचं तुमच्यामुळे भलं होणार. सो थँक्यू सो मच सो मच सो मच सर. थँक्यू सो कारण मच. की मी तुम्हाला कुणालाच कमी समजत नाही. येणाऱ्या काळातले नेटवर्किंगचे बादशाह लोक 1 कोटी Yes. 2 कोटी 5 कोटीचे मालक तुम्ही लोक असणार. डिपेंड नका Yes. राहू ऑफलाईनवर. तुम्ही स्वतः सिनियर बना. कोण तयार आहे सिनियर बनायला? सर Yes. आता मी सिनियर बनणार, मी सगळी जबाबदारी घेणार. नाहीतर मग काय सर असं सर तसं मी कमी आहे असं नाहीये. तुमच्या आतमध्ये पण आहे ना, तुम्ही जेवण केलं का ते जेवण डायजेस्ट होतं का नाही होत? किडनी आहे, Yes. हार्ट आहे, सगळं आहे ना. मग काय कमी आहे? हार्डवेअर ओके, फक्त सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या. एज्युकेशन घ्या सॉफ्टवेअरमध्ये. तोंडातून ते शब्द निघायला लागले, ऐकलं रे ऐकलं, तोंडातून निघायला लागतं आणि लोकांना Yes. निघायला लागलं तर मला असं वाटतं लाईफ एकदम रॉकिंग तयार होती. राईट और रॉंग? येस येस येस. सो मला वाटतं आजचं सगळ्यात क्लासमध्ये सगळ्यात मोठा सेशन झालाय आणि मला वाटतं सगळ्यात पॉवरफुल सेशन झालाय. येस खतरनाक. येस. येस. चलो गुड. सो मच.